नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली तुमचं दीप्स कॉर्नरमध्ये स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत ठडुल्याची रेसिपी। ठडुले म्हणजे पुरीचा एक प्रकार आहे। तो बुंदेलखंडमध्ये खूप प्रसिद्ध अशी ती पुरी आहे। तर त्यासाठी मी 1 वाटी उडदाची डाळ घेतली, ती आता मिक्सरमधून आपण फिरून घेत आहोत। उडदाची डाळ आपण मिक्सरमधून बारीक अशी फिरून घेतलेली आहे, ती आता एका आपण ताटात काढून घेत आहोत। आता ह्या 1 वाटी उडदाच्या डाळीच्या पिठामध्ये आपण 2 वाटी गव्हाचं पीठ घालत आहोत। यातच घालत आहे मी 2 चमचे तेलाचं मोहन। आता यातच घालत आहे मी थोडासा ओवा, थोडीशी सौंफ, थोडंसं हिंग। यात घालत आहे मी 1 मिरची, हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट, चवीनुसार मीठ। सोबतच यामध्ये टाकत आहे मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर। आता हे सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आणि पाण्याने घट्टसर भिजवायचे। थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे भिजवून घ्यायचे। अशा पद्धतीने थोडासा कडक आपल्याला भिजवून घ्यायचा आहे। आता याला 10 मिनिटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे। 10 मिनिटं हा व्यवस्थित मुरू द्यायचा आहे। ठटुल्याचा गोळा 10 मिनिटांसाठी मुरू द्यायसाठी ठेवलेला आहे। तोपर्यंत आपण ठटुल्यासोबत खायसाठी रायता तयार करत आहे। त्यासाठी मी अर्धा लिटर दही घेतलेलं आहे, ते फेटून घेतलेलं आहे। आणि आता याच्यात रायत्यामध्ये टाकायसाठी मी 3 लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत। ह्या अशा तोडून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकत आहोत। त्यातच मी 2 चमचे धनेपूड घालत आहे। इथे तुम्ही अखंड धने सुद्धा घालू शकता। आता हे आपल्याला मिक्सरमधून बारीक फिरून घ्यायचं आहे। आता ही पावडर आपल्याला दह्यामध्ये घालायची आहे। सोबतच यामध्ये टाकत आहे मी थोडंसं काळं मीठ। सोबतच यामध्ये घालत आहे मी चवीपुरतं मीठ, 2 लाल हिरव्या मिरच्या, थोडासा सांबार आणि रायत्यासाठी स्पेशल असते ती म्हणजे बुंदी, ती यामध्ये मी घालत आहे। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। यात घालूया आपण थोडीशी पिठी साखर। आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया। पिठी साखर टाकणं ऑप्शनल आहे। जर तुमचं दही जास्त आंबट असेल तर तुम्ही त्याच्यात पिठी साखर घाला, नाही तर नाही घातली तरी चालते। तर तयार आहे आपला बुंदी रायता। आता आपण ठटुले बनवून घेऊया। ठटुल्याचा गोळा 10 मिनिटं मुरला आहे। आता याचे आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया। अशा पद्धतीने आपल्याला हे गोळे तयार करून घ्यायचे। आता हे आपण पुरीच्या आकारात लाटून घेऊया। अशा पद्धतीने आपण सगळे ठटुले लाटून घेतलेले आहेत। आता हे आपण तळून घेऊया। एका कढईत मी तेल गरम करायला ठेवले। तेल आपलं गरम झालेलं आहे। आता यात मी ठटुले तळायला टाकत आहे। ठटुले आपल्याला लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। आपले ठटुले तयार आहेत। आता हे एका आपण ताटात काढून घेऊया। तर तयार आहेत आपले बुंदेलखंड स्पेशल ठटुले विथ रायता। तुम्हाला माझी ही ठटुले विथ रायताची रेसिपी आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।